नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर माणुसकीचं दर्शन देणारा हा एक प्रसंग. मदुराईत राहणारा 29 वर्षाचा नारायण हा तरुण एका 5 स्टार हॉटेलमध्ये शेफची नोकरी करत होता. त्याला युरोपमधल्या स्वित्झर्लंडला डॉलरमध्ये पगार देणारी नोकरी मिळाली. त्या आनंदात देवदर्शनासाठी जाताना त्याला रस्त्यात एक अत्यंत विकलांग असहाय्य माणूस दिसला. भुकेनं व्याकुळ तो माणूस चक्क आपलीच विष्ठा खात होता. हे चित्र अत्यंत अत्यंत विदारक होतं. ते पाहून नारायणचं मन करुणेनं भरून आलं आणि त्याचवेळी त्यानं आपलं आयुष्य मानसिक संतुलन बिघडलेल्या लोकांच्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. 5 स्टार हॉटेलात नोकरी करणाऱ्या नारायणकडे भरपूर सेव्हिंग होतं. त्या पैशानं तो हॉटेलमधून जेवण खरेदी करून मदुराईतल्या विकलांग आणि असहाय्य लोकांना पुरवू लागला. सुरुवातीला त्याला घरातनं विरोध झाला, पण हळूहळू त्याचा हा उपक्रम लोकांच्या लक्षात यायला लागला आणि मग तेही या उपक्रमात सामील झाले. पुढे नारायणच्या आईवडिलांनी त्याला पाठबळ दिलं आणि आपलं जुनं घर त्याच्या ताब्यात दिलं. आता नारायण हॉटेलऐवजी आपल्या जुन्या घरात मित्राच्या मदतीनं जेवण बनवू लागला. 2003 त्यानं अक्षय ट्रस्टची स्थापना केली. आज नारायण दिवसातून 2 वेळा 400पेक्षा अधिक लोकांचं जेवण बनवतो आणि शहरात फिरून विकलांग असहाय्य लोकांना ते पुरवतो. वेळ असेल तेव्हा त्यांचं केस कापणे, त्यांना अंघोळ घालणे अशी सेवासुद्धा करतो. आतापर्यंत त्यानं जवळजवळ 1.5 लाख लोकांच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय केली आहे. वर्षातले 365 दिवस हा त्याचा उपक्रम नित्य सुरू असतो. CNN या आंतरराष्ट्रीय संस्थेनं हिरो ऑफ द इयर या पुरस्कारासाठी आलेल्या जगभरातल्या 25,000 नामांकनामधून पहिल्या 10 जणांच्या यादीत नारायणची निवड केली. श्रोते हो, आजच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक जण पैशाच्या मागे लागलाय. पण आपल्या देशात नारायण कृष्णनसारखे लोकही आहेत की जे आपली प्रेरणा होतात. त्यामुळं आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल. माणुसकीचा दिवा तेवत ठेवणाऱ्या नारायणाला सन्मानपूर्वक प्रणाम. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.